सकाळी 8 वाजता माझ्या गावावरून निघालो. 3 दिवस झाले तब्येत बरोबर नाही. आल्याबरोबर पहिली एका हॉटेलमध्ये वाखारा घेतला गरम पाण्याचा. आणि आमच्या इकडं कंटिन्यू 12 दिवस झाले रोज पाऊस चालू आहे, दिवस राहतो. 12 दिवस झाले पाण्याची झड चालू आहे कंटिन्युअस. नद्या दोन्ही धड्या भरून वाहतात. आणि मी अरे बाबू, विधानसभेचं इलेक्शन आहे समोर, राखून ठेव. मी विधानसभेची तयारी करून राहिली म्हणून गावोगाव रोज चालू. थंडा वारा नाकात गेला, बिमार पडलो. पण तारीख दिली होती, तारीख 3 वेळा चेंज करायला लावलेली. पहिले 21 तारीख दिली होती, UPSC राज्यसेवेची परीक्षा आली. 28 दिली होती कालची. माझ्या वर्धेत 2 कार्यक्रम होते म्हणून चेंज करायला लावले. तर मी आज एका संताच्या भूमीत आलो आहे. नवनाथांची ही भूमी आहे. नवनाथांच्या या पावनभूमीत मला ढाकणे साहेबांनी आमंत्रित केलं. आणि त्यांनी आमंत्रित करताना सुरुवातीला त्यांचा इतिहास सांगितला संघर्षमय. आणि 3 वेळा आमदार केले, उभं राहिलो, थोड्याशा मतानं पडले. पण भगवान के घर देर है अबेर नहीं. ढाकणे साहेब, तुम्हाला सांगतो, माझ्या आयुष्यात जे काही माझ्यासोबत चुकीचं घडलं त्याच्यातून माझ्या आयुष्यात चांगलं काहीतरी बाहेर पडलं. म्हणजे ज्या लोकांना असं वाटते का माझ्या आयुष्यात हे चुकीचं झालं, त्याने तुम्ही चुकीचं समजू नका. कदाचित तुमच्या आयुष्यात ती घटना समोर काहीतरी चांगलं देण्यासाठी आली. आणि माझ्या आयुष्यात तसंच झालं. मी BSc लगातार 4 वेळा नापास आहे. समोर विंटर म्हणजे नापास व्हायची काही हद राहिली. ठीक आहे, माणूस 1 वेळा नापास होईल, 2 वेळा होईल, की साधं 4 वेळा लगातार नापास झाला. BSc ले 4 वेळा नापास झाला. माझ्या बापांकडे वावरात दाबलं. वावर म्हणजे शेत, आमच्या मराठीत वावर म्हणते. असा दाबला धरून वावरात. त्याच्यानंतर कळलं का अभ्यास करणं सोपं आहे, पण शेती करणं कठीण काम आहे. आणि त्याच्यानंतर 5 वर्ष जवान फक्त होतं. 21 वर्ष वय होतं. असं वाटत होतं का साधं अंगाचं रक्त असं सैसै करे. संत्र्याचा बगीचा होता माझ्या घरी. 1.5-2 लाखाचा दरवर्षी बगीचाच आहे. 60-70 पोते सोयाबीन होते. तर आवाज येत आहे ना? आवाज हे आपल्याला नाही येत, त्याला बरोबर आपल्याला इकडं आमच्याकडे आवाज नाही येत बरोबर. आमच्याकडे आवाज घुमते इकडं स्टेजवर. तर ते तेव्हा असं वाटत होतं का साधा आपण कलेक्टरपेक्षा तर कमी नाही आहे. शेती करत होतो तेव्हा. आणि चांगलं जवळपास उत्पादन 3.5-4-5 लाखाचं उत्पादन दरवर्षी मध्ये 10 एकरात होतं. पण 2009-10 अशी कंडिशन आली का सोयाबीनचे दाणे भराच्या टायमावर पाऊस चालला गेला. आणि ते सोयाबीन भरलंच नाही, ते ज्वारी सारखंच झालं. पण डायरेक्ट 60-70 पोते सोयाबीन पिकाचं ते 26-27 पोते आलं. आणि म्हणून मग मी विचार केला का आयुष्य जगण्याचे दुसरे पर्याय शोधले पाहिजे. तर माझा एक मित्र आहे विशाल वाघ. तो विशाल वाघ आता नागपूरला म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये डेप्टी कमिशनर आहे. त्यानं मला पुण्यात गेले MPSC करायला. त्यानं जर मला गेलं नसतं तर मी इथं नसतो. म्हणून मित्र मी पाहिजे आयुष्यात. आणि मित्र चांगले पाहिजे, नाही तर सिगारेटचे शोक लागणारे मित्र असतात. ठीक आहे, एकाच पाणखिल्यावर बसून. आणि माझ्या कार्यक्रमाला जवळपास विद्यार्थी असते, बरेचसे लोक असते. माझे व्हिडिओ विद्यार्थीच पाहत नाही, तर बुड्या पाड्या मी पाहिजे.
एका विद्यार्थ्यानं मला त्याच्या आजीचा फोटो पाठवला. अशी मुली अशी बसून होती टीव्ही पाहताय व्हिडिओ. तिचा मागून फोटो घेतला. सर म्हणे बाई मुली तुमची फॅन आहे आजी, तुमचे व्हिडिओ पाहिजे. समाजातले सर्व लोक व्हिडिओ पाहिजे. मी ठाकरे साहेबांना सांगतो का मी PSI ची परीक्षा 4 वेळा लगातार नापास आहे. 2011 प्रिलिम्स पास केली. मी पुण्याला गेलो होतो जानेवारी महिन्यात 2011च्या. प्रिलिम्स पास 5 महिन्याच्या अभ्यासात पास केली. फक्त 5 महिने. लोक म्हणते 2 वर्ष लागते. काय 2 वर्ष नाही लागत. माणसाच्या मनात आग इथं पाहिजे. इथं आग जर इथं असेल ना का मला एक करायचं आहे तर 5 महिन्याच्या अभ्यासात प्रिलिम्स काढली. तिथून 4 महिन्यानं मेन्स होती. PSI ची मेन्स पास केली. मग फिजिकल गेलो. फिजिकल झालं. इंटरव्ह्यू झाला. माझ्या इंटरव्ह्यू मध्ये 75 पैकी मला 51 मार्क होते. हायएस्ट मार्क होते. एवढे मार्क कोणालाच नाही टाकले. तर मला फेकता जास्त येते. फक्त दाढीवाले एवढं फेकता नाही टाकले. एवढं नाही फेकता येत. बरंच फेकतो. तर हा मेरे भाईवर बोलू बाबा किती फेकते बाबा. तर तेवढं नाही फेकता येत. पण फेकता येत होतो. तर माझा इंटरव्ह्यू चांगला गेला. 2011 ची PSI ची मेन्स देऊन फायनल रिझल्टची वाट पाहिली मी. पण माझ्या फायनल लिस्टीत नाव होतं. 2013 ची प्रिलिम्स पास, मेन्स पास, फिजिकल इंटरव्ह्यू. 2013 ची STI प्रिलिम्स दिली, मेन्स दिली. माझ्या फायनल लिस्ट मध्ये नाव नाही. 2013 ची रेंजर फॉरेस्ट ऑफिसर क्लास 1 ची पोस्ट. प्रिलिम्स पास, मेन्स पास, माझ्या लिस्टीत नावच नाही. माझ्या बाप म्हणे तुझ्याकडून काही होत नाही. ते ढोलकी वेगळं तुला आहे पुण्याचं. आणि साल्या गावात वापस येते. भले गावात वापस पडलो. माझ्या बापानं 4 परीक्षा मी UPSCच्या लगातार नापास झालो 3 वर्षात. मग वर्धेत आलो. क्लास टाकले. क्लासले 4 मोठे होते सुरुवातीला. हे मी आल्यावर माझ्या बापाला विचारलं का आता माझ्या बापानं पुन्हा मला वावरात दाबलं. म्हणलं MPSC एक्झाम असली तर वर्धेत जाऊ देत जा. माझा एक मावस भाऊ अभ्यास करत होता पोलीस भरतीचा. त्याच्या रूमवर सामान आणून टाकलं. पुण्याहून 3 पोते पुस्तक होते माझ्यापाशी. पुस्तक ठीक आहे. एक लक्षात ठेवा काय एक मित्र हजार पुस्तकाच्या बरोबरीत असते. पण त्या मित्राची संगत तुम्हाला जपता आली पाहिजे. त्याच्या घरी त्याच्या रूमवर पुस्तकं नेऊन ठेवली आणि परीक्षेने 1-2 महिने असले का अभ्यास करायला यायचा. तो म्हणे दादा तू खूप चांगला शिकवतो. म्हणजे तुझे ज्ञान खूप चांगलं आहे आणि समजून खूप चांगला सांगतो. पोलीस भरतीचे क्लास चालू कर. म्हणलं किती कोटी रे. तर दादा म्हणे 30 कोटी आणतो. मग मी माझ्या बाबांनी विचारलं का बाबा म्हणलं मी क्लास टाकू का. तर म्हणे आता ह्या जुवा राहिला खेळाचा. जुवा समजते का. म्हणजे ह्या जुवा राहिला आता खेळाचा. म्हणजे सारे जुवे आयुष्याचे खेळून झाले. म्हणलं काही नाही 40,000 ॲडव्हर्टाईज करायला बॅनर पॉम्पलेट छापाले दे जा. अबे किती पैसे द्यायचे म्हणे तुले. मी म्हणलं एकटेच आहे कुठं देणार आहे. बापाला एकटाच होतो. कुठं देणार आहे पैसे कुठं द्या. माझ्या बाबाला पुन्हा 40,000 ॲडव्हर्टाईजमेंट दिले. क्लास चालू केले तर पोट्याने 1-3-4. तो म्हणे 30 येते. हे दोघं जण त्याचे 2 सोबती. आणि एखादा माणूस डिमॉरलाइज झाला असता. इथं एखादा माणूस संपला असता. काय म्हणलं झालं 30 कोटी ते 4 झाले. मी तिथून सुरुवात केली. पण तुम्हाला सांगतो ही भाषा नाही बदलली. भाषा याच्यासाठी नाही बदलली. त्या बरेचसे लोक काय करते का आपली भाषा पुण्यात गेले का तिथं मला तुला घाल कुत्र्याला अशी सोफिस्टिकेटेड भाषा बोलण्याचे प्रयत्न. त्याने आपल्या भाषेची लाज वाटते. मी अजिबात पुण्यात गेल्यावर भाषा बदलली नाही. तिच्या पोट्याने वराडी शिकवली विदर्भातली. आबे काबे साल्या वरून विदर्भातला खरा खाचं मी शिकवलं. पण मी नाही खाल्ला. याच भाषेत शिकवणं चालू केलं. तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो तुम्ही जसे आहे तसेच राहा. स्वतः बदल करून घेऊ नका. आणि मी त्याच्यानंतर पुन्हा 2 PSI ची प्रिलिम्स पास
पास फिजिकल इंटरव्ह्यू 15ले दिला, तोही नापास झालो मी. माझ्या फायनल लिस्टीत नाव नाही आलं. त्याच्यानंतर 2016 ची PSI फिजिक्स मॅथ्स फिजिकल पास, त्याच्यातही माझं नाव नाही आलं. मी लगातार MPSCच्या 8 परीक्षा नापास झालो. पण PSI ची परीक्षा दुसऱ्यांदा नापास झाल्यावर पहिल्या वेळेस मी रडलो ढसाढसा. असा आला म्हणून आपला रिझल्ट नाही आला, एवढी मेहनत केली. पण दुसऱ्यांदा मी हलकट झालो. असं आला म्हणलं नित्या तुझ्या आयुष्यात तू नापास झाला तर कदाचित तुझ्या आयुष्यात DYSP असं असे 50 PSI ते हाताखालचं काम कर. किती आशावादी असावे एखाद्या माणसानं. बरं चौथ्यांदा नापास झाल्यावर मला वाटते का मी IPS बनतो का आता. पण मी सांगतो मी जर PSI झालो असतो तर कदाचित तुमच्या पाथर्डीच्या पोलीस स्टेशनचा मी ठाणेदार असतो. 50 कॉन्स्टेबल माझ्या हाताखालत असते, 40-50 गाव असते. आपलीच माडी आपलीच गाडी आपल्याच बायकोची गोलगोल साडी इथपर्यंत माझ्या आयुष्यात सीमित असतं. आणि एक चांगला मास्तर महाराष्ट्राने मुकला असता. मुकला नसता का. नोकरीवर असल्याने एक शब्द नाही बोलतायत सरकारच्या विरोधात. आता कसं बोलतो मी आहे का नाही. तर एक चांगला मास्तर महाराष्ट्राने मुकला असता, कदाचित मी नापास होण्यामागं हे भविष्य घडून असत. एक टायटॅनिक ची स्टोरी जर तुम्ही वाचली असाल तर टायटॅनिक जहाज जे आहे त्याची स्टोरी सांगते. हे लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यात जर काही चुकीचं घडलं तर कदाचित ते भविष्यात काहीतरी चांगलं देणार असं आपल्याला. आणि टायटॅनिकचं उदाहरण इतकं सुंदर आहे का जगातलं मोठं जहाज 1912 साली इंग्लंडच्या एका मोठ्या उद्योगपत्यानं बनवलं. आणि त्या जहाजाच्या खालतं काढलेली माहिती आहे का त्याची टॅगलाईन. जसं आता त्या मुक्याची आहे, करो दुनिया मुक्तीने. मुक्या मुक्या चांगली शेकून राहिलं ना. 800 रुपये गेले त्यांना गरम पडतं. त्याच्या मुक्याच्या लग्नाचे पैसे काढले तुमच्याकडून. घ्या ना, मला ना 800 विचार जातात. कोणाला सांगा हे शेड्यूलचं सीट बदलवलं, जेवढं टाकलं. तर ते शिकवणारच आहे. एका माणसाने मोठा केला व्यवस्थित का त्याची मोनोपोली चालत हे लक्षात ठेवतात. मग मी कुठं तासामध्ये हा टायटॅनिक. तर त्या टायटॅनिकच्या खालतं पंचलाईन होती, जगातलं कधीही न बुडणारं जहाज. त्यांनी कधीही न बुडणार जहाज 5व्या दिवशी डुबलं. जास्त अहंकार कामाचं नाही आहे, ठीक आहे. आणि गाडीवाल्याने समजलं यावर्षी, हे मोठी गोष्ट आहे. समजलं त्याने माय अकेला कापी होणे छाती लावून 56 इंची शिना गड्ड्यात गेला तो. आहे का नाही. सब कुत्ते एक लाईन में खडे करते. तर त्या जहाजात एक फॅमिली होती. जॉन नावाच्या माणसाची जाणार होती. तो गरीब होता बिचारा. त्यांना आयुष्याची सगळी कमाई, जेवढं काही आयुष्यात त्याच्याकडं 7-8 एकर वावर होतं, कमावलेली बंदी कमाई त्यानं त्या जहाजाची तिकीट खरेदी करण्यात घालून टाकली. त्याने 5 लेकरं होते, एकच बायको होती त्याची. आणि त्या सगळ्याची तिकीट काढली त्याने. आणि तो जहाजात जाणार ठरलं त्याचं. पण जहाजात जायच्या अगोदरल्या दिवशी त्याच्या घरचं पाळलेलं कुत्रं त्याच्या लहान पोराने बसवलं. आणि सावल्यानंतर ते पोट्ट बनलं विमान. आता ते विमान बनल्यावर त्याची बायको म्हणे मी नाही येत. हे बाकीचे 4 लेकरं घेऊन चालला जात म्हणे. तिकीट काढली, आयुष्याचे बंदे पैसे त्याच्यात घातले म्हणे तुला तिकीट. तू चालला जा म्हणे टूरवर. तर त्याने वाटलं का सालं हे बायकोनं पोराने टाकून जाणं बरोबर नाही, पोरगं विमान आहे. ऐन वेळेवर एवढे आयुष्याचे कमावलेले पैसे त्या तिकिटात घातले होते. त्याने वाटलं साऱ्या तिकिटा चालल्या नाही. पण त्याने वाटलं पोरगं जर गेलं तर
मी तिकडं नाही चालणार, माहीत पडणार नाही. तर त्यानं ऐन वेळेवर जहाजात जायचा प्लॅन कॅन्सल केला. आणि 5व्या दिवशी पण जेव्हा कुत्र डसलं ना, तर त्याने असं वाटलं का ह्या कुत्र्याने एंट्री देऊन मारावं का सागरीच्या उरावर झोडपा टाकाव, असं वाटले का यानेच मारून टाकावं कुत्र्याने. पण जहाज निघालं, जहाज 5व्या दिवशी 1500 लोकांनी घेऊन डुबलं. तर त्यानं मरतपर्यंत त्या कुत्र्यावर जीवापाड प्रेम केलं का त्यामुळे वाचवून दिली, नाही तर आमची फॅमिली गेली असती. म्हणून आयुष्यात चुकीचं काही होत असत तर ते कदाचित आपल्या भविष्यात एक चांगलं देण्यासाठी आलं असत असा आपण कधी विचारच करत नाही. पण माझ्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी झाल्या, कोरोना आला, लोक मेले, मला पावला. अरे मला पावला ना कोरोना, माझे व्हिडिओ व्हायरल झाले ना, बरोबर नाही का? म्हणून लोक आणि ज्या तुमच्यावर जे संकट आले कदाचित त्याने तुम्ही ऑपॉर्च्युनिटी समजत नसाल. मी मायावर आलेले संकट मी ऑपॉर्च्युनिटी समजतो. इतर बरेचसे लोक शिक्षक बसून नाही राहिले, मला सांगावं असं वाटते का शिक्षक का बनू शकते. एक इंजिनियर बनला जर पोरगा तर तो घर बांधू शकते, तो महल बांधू शकते, एखादी राष्ट्रपती भवन सारखी बिल्डिंग बनवू शकते. एडवर्ड लुटिन नावाचा माणूस आहे, एडवर्ड लुटिन नाव ऐकलं का तुम्ही? एडवर्ड लुटिनला या देशाचं राष्ट्रपती भवन बांधलं, जे जुनी संसद आहे, ठीक आहे, ती संसद त्यानं बांधली. आणि तो असा खतरनाक आर्किटेक्चर होता का त्याची खासियत होती का तो काही बी बनवत तो सर्क्युलर मॅनरमध्ये बनवत होता, सर्क्युलर मॅनर. मग संसद बनवली, तिचे कॉलम आहे गोल आणि डिझाईन आहे गोल, ठीक आहे. त्यानं राष्ट्रपती भवन बांधलं तर त्याच्या जास्तीत जास्त डिझाईन मध्ये सर्क्युलर मॅनर त्यांनी वापरला आहे. आणि ज्या ज्या जुन्या लोकांना वास्तू बांधल्या ना पुरातन, अशी तिथं गेल्यावर अशी फील येते का एक फोटो घ्या आणि ह्या आमच्या बापू साहेबांना बांधलं, अजिबात असं काही फील येते. म्हणजे आता स्वातंत्र्यानंतर जे काही बांधून राहिलो ना आपण, ते काही मजा नाही आहे त्याच्यात. अशी कोणती वास्तू नाही का असं असं वाटलं पाहिजे का ह्या वास्तूच्या समोर. तुम्ही छत्रपती शिवाजी टर्मिनसवर गेले ना मुंबईले, गेल्यानंतर कसं वाटतं का हे फोटो घ्या बरं. गेट वे ऑफ इंडिया काहीच नाही, कमाल नाही, पण असं वाटतं का इथं फोटो घेतला पाहिजे, वाटते ना. अशा डिझाईन बनल्या पाहिजे काहीतरी, तशा त्यांना ॲडवर्ड लुटिननं बांधल्या. असा एखादा पोरगा आपला आर्किटेक्चर झाला, एक घर बांधत, एक महल बांधत, त्याचं आयुष्य 100 वर्ष. आता तुम्ही घर बांधत आहे, याचं आयुष्य 100 वर्ष आहे, याच्यावर नाही आहे. जुन्या आर्किटेक्चरल डिझाईन आहे, 1000 वर्ष, 500 वर्ष, 2000 वर्ष खतम, 5000 वर्ष किती खूप झालं. एखादी वास्तू बांधली तुम्ही 5000 वर्ष, पण त्याने अंत आहे. काय अंत आहे? डॉक्टर आहे, डॉक्टर तुमचा मुलगा डॉक्टर बनला शिकून, पेशंटचा इलाज करा, पण मेलेल्या माणसाने जिवंत नाही करू शकत. पण तुमचा मुलगा शिक्षक बनला तर तो या जगात त्याच्या विचारानं क्रांती निर्माण करू शकते. एवढी ताकद फक्त आणि फक्त शिक्षकाला. आणि तो केवळ शिक्षक करू शकते. शिक्षकाला स्वतःने कधीच कमजोर समजू नये. पण आताच्या शिक्षकात फार बदल झालेले आहे आणि विद्यार्थ्याबद्दल आत्मीयता कमी झालेली आहे. घडे 4:30 वाजले का तो 4 व्या घड्याकडे पाहिजे. झाला वाटते टाईम, बायको वाट पाहत असेल तरी. मायावेस असे शिक्षक नव्हते. आणि खरंच आत्मीयता कमी झाली आहे की बघून राहिले. कदाचित कोणाला वाईट वाटू शकते, पण मी तुम्हाला सांगतो, मी एक शिक्षक आहे. मी गव्हर्नमेंट सर्वंट नाही म्हणून एवढं उघडपणे बोलू शकतो. पण माझं शेड्यूल एवढं टाईट आहे का मी स्वतःला, म्हणजे मी जर खाली असतो तर मलाच दिसायल्यासारखं वाटते. मी आज एवढं बिमार असून मी आलो, म्हणजे गाडीत एवढ्या वेळा शिकता आल्या. आता समृद्धीनं आलो तर एक मेडिकल नाही भेटलं सारं, म्हणजे सर्दीच्या 2 गोळ्या घ्या म्हणलं तर खाली उतरल्यावर 5 तासानं भेटले. तर मी रात्री 2 वाजेपर्यंत काम करतो, रात्री 2-2:30 पर्यंत एकटाच. एक कम्प्युटरवाला पोरगा राहते, माझ्या
क्लास घ्यायचा ना, लगातार 4 बॅचेस क्लास घेतो, 4 तास, 4-4.5 तास, म्हणजे 9 वाजतापासून 2 वाजेपर्यंत क्लास घेतो. खाली नाही आलो तर माझ्या ऑफिसमध्ये कमीत कमी 50 लोक बसून राहिले. सर माझ्या ह्या प्रॉब्लेम आहे, सर जिल्हा परिषदेची भरती नाही झाली, सर माझ्या गावचा रस्ता नाही झाला. त्याने घेऊन कलेक्टर ऑफिसमध्ये 6 वाजता कलेक्टर ऑफिसमध्ये, तिथून आलो घरी येतो, फ्रेश नाही होतो, पुन्हा संध्याकाळच्या बॅचला जातो. संध्याकाळची बॅच घेतली का लगेच मी बाहेर गावात दौरे मारायला जातो. तिकडून येतो 11-12 वाजता जेवण करतो, पुन्हा त्या पोट्याला घेऊन बसतो. म्हणजे स्वतःले, पण आजकाल कसं आहे लोकांना स्वतःले आळशी करून घेतला. तुम्ही काय करता, तुम्हाला एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे तर तुम्हाला संघर्ष करावा. तुमचे लोकांना कराया मास्तरचा तांब्या दिसते तर कराया मास्तरने नवीन इनोवा घेतली, आम्ही पण छोट्या दिवस किती वाजेपर्यंत जाऊन राहिला, तो का करून राहिला, तो सकाळी 8 वाजता आला, 8-9 तासाचा प्रवास करून पाथर्डीत आला. आता एवढं इथं शेड्यूल बिझी आहे. ते जयंत पाटील साहेब आहे, कम्युनिस्ट पार्टीचे, शेतकरी कामगार पक्षाचे, त्याचा फोन आला का सर कोण्या आर्थिक आमचं 2 तारखेला पंढरपूरला अधिवेशन आहे, वेळ पाहिजे. पवार साहेब आहे. पवार साहेब म्हणले मी विचारात पडलो, साला आताच 29 मी इथं आहे, लगेच 3 दिवसांना पंढरपूरला जायचं, इथं बघा 3 दिवस काय करायचं, आता इथून जायला म्हणजे माझे 2 दिवस खराब झाले पाथर्डी ते म्हणजे. आजचा दिवस गेला आणि उद्याचा अवघा दिवस जाते प्रवासात. म्हणजे 9-10 तास तर यायलाच लागते. ते बरं झालं का समृद्धी झाला, नाही तर मग इकडून तर बघा जीवच घेते. तर लोकांना यशस्वी लोकांचा कामजाम दिसते, पण त्याच्या मागचा संघर्ष, म्हणून तर म्हणते का दिव्याचा प्रकाश दिसतो, दिव्याखालचा अंधार कोणाला दिसत नाही. आणि लोक तुमच्या मागं तुमची टिंगल टवायकी उडवत असत तर तुम्ही बरोबर मार्गाने चालत आहे असं स्वतःने समजा. मी तर म्हणतो लोकांना तुमच्या आयुष्यात तुम्हाला लिचून नाही, लिचून का समजते का, लिचून ना आमच्या विदर्भात चिमट्यामध्ये लिचून ना, आमच्याकडे लिचून ना, तुम्हाला तुमच्या आयुष्यात लोकांना लिचून नाही घ्यायला पाहिजे, तुमचे पाय ओढून धरायला पाहिजे. निंदकाचे घर असावे शेजारी, तुमची निंदा केली पाहिजे लोकांना, तरच तुम्ही बरोबर रस्त्यावर आहे असं समजा. आणि यशस्वी होणाऱ्या माणसाचीच निंदा केली जाते, अपयशी माणसाने कुत्रही चालत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून ढाकणे साहेब तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. यावेळेस 2 वर्ष तुम्ही मोदीच्या लाटेत उभे होते, अब वो लाट चली गई, अब कोई पूछता नहीं भाई. जिकडं पाव तिकडं लोक असे म्हणजे एवढे बोलते का नाही. राहुल गांधीनं सब मोदी चोर आहे असं म्हणलं, का चुकीचं म्हणलं. तो ललित मोदी IPL चे पैसे घेऊन गोळ्याला, तो नीरव मोदी चोट्या साल्या जगानं 11,000 करोड गेले आपले, बँक डुबून टाकले, काही चुकीचं नाही. आणि मी एवढं बोलतो की तुम्हाला सांगतो या देशाच्या संविधानानं या सत्तेत असणाऱ्या लोकांवर चुकीच्या धोरणावर टीका करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 नुसार दिला आहे. आणि त्याचाच वापर मी करून राहिलो. आणि मी काही कोणाच्या बापाने घेत नाही, कारण माया बापानं एकच शिकवलं, माया बाप खासदार नाही, आमदार नाही, पण माया बाप इमानदार आहे. आणि ते इमानदारी शिकवली म्हणून एवढं ठसनीनं बोलता येते. आणि मी तर वाट पाहून राहिलो का ईडीची धाड माया घरात एखाद्या पडावं, पण पडायला पाहिजे. सध्याच्याच घरात लागते तर मी एवढं बोलतो तर माझ्या घरात एखाद्या ईडीनं या, आणि ईडी आली माघारी तर का सापडत नाही, त्याने अंडरग्राउंड सापडत फोन काढवली. आपल्या तरी 10 एकरवर किराणा दुकान, स्वतःचं घर नाही अजून बांधणं चालवायच्या माहिती, त्याला अजून काही नाही लागली. म्हणून मी वाट पाहतो का ईडी फिडी एखाद्या वेळेस या बा आमच्या घरी ते कागद जातो, एखाद्या घरी कास्तकाराच्या घरी टाक, त्याची चौकशी कर किती कर्ज आहे त्याच्या मुलात, कर्जातच जगून राहिला, कर्जातच जगून राहिला, कर्जातच मरून राहिला.
ज्येष्ठ पालक आहे, तुम्हाला मी खरंच सांगतो, सारे लोक म्हणते आपला पोरगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, IAS झाला पाहिजे, IPS झाला पाहिजे. सारे लोक सब घोडे एक ही रेस में दौडा रहे. पण कोणालाच असं वाटत नाही आपला पोरगा माणूस झाला पाहिजे. असं किती लोकांना वाटलं, किती लोकांना आपल्या पोराला असं वाटते का आपला पोरगा पहिले माणूस झाला पाहिजे. सारे लोक त्याच्याच मागतात. आम्ही IAS झाला माझ्या क्लासला पोरगे ते शेतकऱ्याचा साधं तलाठी होते, तलाठीच्या खुर्चीवर बसल्यावर त्या गोरगरीब शेतकऱ्याकडून सातबाऱ्याचे 200 रुपये घेते. असं वाटते कोणत्यात न्याव पॅन्ट काढा आणि असा गोऱ्या खोकानं पडणारा धरून, म्हणजे त्याने लाजी जरा शिका तो शेतकऱ्याचं पोरग असून त्या शेतकरी माय बापाकडून सातबाऱ्याचे 200 घेतले. मग असे पोरं जन्माने घालून काही अर्थ नाही. म्हणून तुमच्या पोराने माणूस घडवा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आता मला वसतिगृह दाखवलं, त्याचं उद्घाटन केलं. असं सांगितलं म्हणून दाखले साहेबांनी. त्या राष्ट्रसंताचं एक भजन आहे, माणूस द्या माझा माणूस द्या. त्या माणसातला माणूस नाही भेटून राहिला अजूनही. तोच प्रॉब्लेम आहे या देशासाठी. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणते का 100 युवक द्या, मी भारत नाही जग बदलून टाकेन. पण ते युवक भेटून नाही राहिले. तोच तर प्रॉब्लेम. आणि आपल्या आयुष्यात शिक्षक गुरु असणं महत्वाचं आहे, हे तर आहेच. पण तुम्हाला सांगतो, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा शिक्षक तुमचा अनुभव आहे. आणि अनुभव हे कोण्या पुस्तकात भेटत नाही. आणि अनुभवाचं शिक्षण पैशातही मोजता येत नाही. आणि प्रत्येकाच्या आयुष्याचा सिलेबस वेगळा आहे आणि त्याचा पेपरही वेगळा येतो. हे लक्षात ठेवता मी काय म्हणून राहिलो. MA सिलेबस सर्व सारखा पुन्हा युनिव्हर्सिटीचा इथं नाही आहे. प्रत्येकाचा सिलेबसच वेगळा आहे. कराया मास्तरचं आयुष्य महाराजासारखं असं कसं नाही. महाराजासारखं आयुष्य कोणी भेटेल असं. प्रत्येकाच्या आयुष्याचा संघर्ष वेगवेगळा आहे. आणि म्हणून तुमच्या पोराने सगळ्यात पहिले माणूस बनवला. तुम्ही जर माणूस नाही बनवला गेले तर तो डॉक्टर होईल, चांगला नीट होईल, पांढरं याप्रॉल घालत. आणि तो जर गायनॅकोलॉजिस्ट झाला तर तो 1 फूट फळाचे 80,000 रुपये घेते. मग तो काही सुस्ती नाही करत. बरेचशे लोकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार भेटला. मी एका शिक्षकाने तुमच्या समोर आता एक उजागर करणार आहे. समृद्धीनं जर कधी गेले तर अमरावती जिल्ह्यात एंट्री केल्याबरोबर धामणगावच्या अगोदर शिवनी रसुलापूर नावाचं एक गाव आहे. तिथे एक नांदगाव खंडेश्वरले उतराचा रस्ता आहे. तिच्या अगोदर एक प्रश्नचिन्ह नावाची शाळा आहे. शाळेचं नावच प्रश्नचिन्ह आहे. शाळेचं नाव काय? त्यानं महात्मा ज्योतिबा फुले नाही ठेवलं, डॉक्टर APJ अब्दुल कलाम नाही ठेवलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही ठेवलं. त्यानं शाळेचं नाव काय ठेवलं? प्रश्नचिन्ह. बरं, प्रश्नचिन्ह काऊन ठेवलं? कोणाची शाळा आहे? फाशे बाळदी समाजाचे पोरं शिकते त्याच्या शाळेत. 450 पोरं. जे पोरं डुकरं मारायला जाय, सशे पकडायला जाय, चित्र पाठवं पकडून भाजाचे खाचे, नाही तर मग रेल्वे स्टेशन बस स्टँडवर भीक मागायची आणि जगायचं. आणि खरे खाचे व्यसनाधीन झालेले पोटे जबरदस्तीनं पकडून आणले आणि त्याला शाळेत टाकले त्या माणसानं. त्याचं नाव आहे मतीन भोसले. तो बी फाशी पाहिजे. पण तो थोडासा शिकला. त्याला वाटलं का समाजासाठी काम करायला पाहिजे. तर त्याला लोकसत्तामध्ये गणपती जेव्हा बसते तेव्हा सर्व कार्य सुसर्वदा नावाचे लेख चालवते ते. आणि असे समाजात चांगले कामं करणारे लोकांकडून मग त्याच्यासाठी पैसे गोळा करतात. तेव्हा 1,67,00,000 रुपये त्याच्यासाठी जमा झाले. ते त्याच्या शाळेने पैसे दिले.
त्या पैशात मोठ्यानं आणि आता तो कमी शिकलेला माणूस त्यांना गव्हर्नमेंटच्या लँडवर 3 मजली शाळेची इमारत उभी केली आणि सारं त्या शाळेच्या उरावरून समृद्धी गेला यानं ह्या बापूसाहेब नागपूरला बरं यांना रिक्वेस्ट केली का रस्ता थोडासा चेंज करा, थोडासा पलटवा, बंदी शाळा अशी बांधली त्याच्या शाळेच्या उरावरून समृद्धी बंदी बनवलेली शाळा. पहा एखाद्या माणसाची किती दुर्दम्य इच्छाशक्ती असावी. 3 मजली बिल्डिंग उभी केलेली शाळा कवडीचं शासनाचं एकही रुपया अनुदान नाही होत. बंदी शाळा त्याची पाळली. त्याला मंत्रालयात 50 चक्रा मारल्या पण सरकारनं ऐकलं नाही, कारण पोराला शिकू द्यायचं नाही हे धोरण या सरकारचं आहे. आणि ते काही श्रीमंताचे पोरं नाही, ज्याची खाची सोय नाही असे पोरं. बरं ह्या मंत्रालयात चक्रा मारून राहिला, त्याचे कॉलम काढणं चालू केलेले आहे व्हायब्रेटरवर. असे त्याने गड्डे मारले, पोरगी बाथरूमला गेली तर पोरीच्या अंगावर स्लाप पडला तर ती पोरगी मेली तर 302 ची कलम त्याच्यावर लावली. कोणावर? त्या मतीन बसलं. तो शिक्षक एवढी मोठी शाळा बंद्या समृद्धी त्याच्या उरावर गेला. 55 हात खोल विहीर होती, हे बुजवली पाण्याची, तरी तो उभा आहे आणि तो अजूनही पोरं शिकून राहिला. मग तो इथं गेला तिथून त्याने वापस आला. असे लोक शिक्षक पुरस्कारासाठी काबिल आहेत, पण त्या शिक्षकाची कोणीही शिफारस करत. खतरनाक माणूस आहे. कधी जा त्याच्या शाळेत भेट द्यायचा, त्याचे पोरं माझ्या त्याला व्हिडिओ आहे युट्यूबवर, प्रश्नचिन्ह मतीन भोसले टाकायचा. 17 मिनिटाचे व्हिडिओ आहे त्याचा पाहिजे. मी माझ्या कार्यक्रमात बोलवलं होतं, मुलाखत घेतली, मी लोकांना मदत करायचा आवाज केलं. 5-5.5 लाख रुपये आले. एकदा त्याच्या शाळेत गेलो तर तो सांगे सर म्हणे या पोरेकडे म्हणे मासिक पायी येते तर सॅनिटरी नॅपकिन्स नाही. मी व्हिडिओ तू सांगितलं. आता माझे व्हिडिओ पाहणारे लोक एवढे आहे का सॅनिटरी नॅपकिनची कंपनीचा मालक माझा व्हिडिओ पाहिजे नाशिकने, मला माहीतच नाही. मी व्हिडिओ सांगितलं त्या पोट्यानं 2 वर्षाची सॅनिटरी नॅपकिन त्याच्या शाळेत टाकून टाकली. 2 वर्षाची लागते तेवढी त्यांना डोनेट करून टाकले. तो आता गेलो तो सांगे सर म्हणजे तुम्ही त्या व्हिडिओ सांगितलं त्यांना 2 वर्षाची सॅनिटरी नॅपकिन आपल्या शाळेच्या मुलीसाठी पाठवली. म्हणजे असे लोक आहेत सगळे सेवाभावातून चालते. अजूनही आता त्याने फक्त 30% म्हणजे आता जवळपास शाळेने 12-13 वर्ष झाले 30% सरकारनं आता ग्रँट मान्य केली. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्याचा सिलेबस हा सारखाच असतो असं नाही. आणि ज्यामुळे मला तसं सांगावं असं वाटते. आणि हर कुत्ते किती नाही. एक दिवस लक्षात ठेवा, सूर्य उगवला तर मावळ, आता रात्र आहे तर उद्या सकाळी दिवस निघाला. आज तुमच्यासाठी काय आहे, आज तुमच्यासाठी काय चांगला नाही. आणि हे लक्षात ठेवा, तडपणारा सूर्य, उगवणारा सूर्य डॉक्टर बाबासाहेब भीमरावजी आंबेडकर असे पैदा होत नाही. हे माणसं मी तर म्हणतो हे मोदीनं अन्याय अत्याचार केला तर चांगली शकवायला पाहिजे तुमची अजून म्हणजे असं वाटतं. म्हणजे हे लक्षात ठेवा, हा इतिहास गवाह आहे. जोपर्यंत अन्याय अत्याचार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे सूर्य जन्माला त्या पृथ्वीला असे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे सूर्य, स्वराज्य निर्माण करणारे सूर्य असे जन्माला गेले. हा अन्याय अत्याचार झाला 4 बाजूनं, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि एकमेव राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज, ज्याला रयतेनं राज्य निर्माण केलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेव माणूस आहे, जगातलं एकमेव उदाहरण आहे का एवढं मोठं धर्मांतर केलं पण एकही रक्ताचा थेंब नाही सांगू दिला. हे 2 माणसं तुमच्या घरी फोटो असले पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजाचा आणि बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. लय लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्यच करत नाही. आणि ओबीसी, एनटी, व्हीएनटी वाले तर अजिबातच नाही.
यायला वाटते. आणि थोडंसं काय झालं आहे का एससी समाजाच्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलेच करतो आमचे काय वाईट. अरे सर्वांसाठी केलं आरक्षण, दिलं हे दिलं ते सगळ्यासाठी ठीक आहे. सर्वांसाठी या देशातल्या महिला आहेत, या महिला किती लोक किती स्त्रिया सावित्रीबाई फुलेंचा घरी फोटो लावला फार कमी असं. अरे ज्या माय माऊलीला तुम्हाला आता इथं बसायचा अधिकार दिला ना, त्या सावित्रीबाईंना पुण्याच्या मुलींचे पहिली शाळा चालू केली, फक्त 8 मुली होत्या. पुण्यातल्या बायका शेण मारून फेके. जेव्हा शाळेत जायचे लुगडं अगाऊचं घेऊन जातो त्या झोऱ्यात टाकून. तिथं गेल्यावर पुण्याच्या भिडेवाड्यात गेल्या रांगोळी करायच्या, ते ठीक आहे नवीन झोऱ्या टाकलेलं लुगडं घालायच्या, शिकवायच्या आणि पुन्हा शेण वाटते म्हणून ते भरलेलं घालायच्या, पुन्हा जायच्या. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी शिक्षणाचा अधिकार त्या स्त्रीनं चालू केला. अशा क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेचा इतिहास लोकांना मान्य असणं गरजेचं आहे. आपचाचे कोणते 10 लाईनचा व्हॉट्सअपवरचा मेसेज वाचते आणि आपलं परसेप्शन नाही नाही झालं तर अबे पण चोट्या तुला माहीत आहे का काय काय तर काय टीव्हीवर व्हिडिओ येते. स्वातंत्र्य आपल्याला 47 भेटलं नाही, 2014 भेटलं. अरे देवा म्हणलं कुठं डोकं बोलून घ्या. कोण होईल सायंटिस्ट पैदा झाले भारतात. हे अर्ध्या हैदराबादात पिवळे लोक आहे. पुस्तकं वाचूनच मोठं होतंय ते. व्हॉट्सअपवरचा 10 लाईनचा मेसेज वाचून तुम्ही IAS, IBM, डॉक्टर, इंजिनियर बनू शकत नाही. आणि हे आपण आपल्या मुलांना सांगायला पाहिजे. आता ते मोठे तसेच करते. म्हणून आणि जेवढे शिक्षक आहेत, महाराजांनी खूप जबरदस्त उदाहरण सांगितलं का शिक्षक का कमवते. आता मला तर काही विषय नाही, मी कुठेही गेलो तर मला जेवायला फुकट भेटते, कुठेही भेटते. म्हणजे माझ्या गाडीचा अर्ध्या रात्री जरी टायर पंक्चर झाला, टेक्निस पंक्चर झाली, तर त्या एक जरी लाईव्ह टाकलं, मेसेज जरी टाकलं तर असे 100 लोक येते. मला तर काही अडचणच नाही आता, कारण मी प्रसिद्ध झालो. पण लय लोकांना वाटते का आपण प्रसिद्ध झालो पाहिजे. बेकार आयुष्य आहे. लोक लग्नीला बी जाऊन येते, तिथे बी फोटो घ्यायला येते, माझं घेऊन राहायचं बरं तरी त्याच्या सेल्फी घेऊन राहिलं ते नाव. तुम्हाला असं वाटते का खूप सोपं आहे? नाही नाही हे जेवढं तामझाम आहे ना, तुमचं पर्सनल लाईफ अजिबात राहत नाही, अजिबात नाही राहत. तुम्ही जेव्हा तुम्ही पब्लिक प्रॉपर्टी होऊन जाता, डायरेक्ट पब्लिक, पर्सनल काहीच नाही राहत. तुम्ही हागाले मुताले गेले तरी पब्लिक आहे. हो बाहेर उभी राहते फोटो काढायसाठी, काय करा. म्हणून ज्या ज्या लोकांना असं वाटते का आपण प्रसिद्ध झालं पाहिजे, पण प्रसिद्ध होणं काही इतकं साधं सोपं नाही. आणि प्रसिद्ध झाल्यानंतरचं आयुष्य अजून कठीण आहे. म्हणून मी आता बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगितल्या आणि ओरिजिनॅलिटी कायम ठेवायची. तुम्ही कायम ठेवली नाही तर पण तुम्ही खतम होऊन जाता. मी आता शनिवार रविवार असला तर माझं एक पोरगं आहे 5 वर्षाचं, त्याला रोज माझ्या गावात घेऊन जातो. मातीची नाळ जुळून असली पाहिजे त्याची, यासाठी नेहमीच घेऊन जात असतो त्या. आता त्याला काही संघर्ष बिघर्ष राहिला नाही, एसीच्या गाडीत बसते साधं मस्त वावरात जाते. आता त्याने काय म्हणतो मी, त्याला बंडीवर बैलाचे खासं त्याने ठीक आहे खांडोर त्याच्या हातात देतो. खांडोर समजतो ठीक आहे, त्याने खांडोर म्हणते नाही तर कासरा म्हणते. त्याने वावरात उन्हाळ्यात वखरवायचं नसत तर त्याला उभं करतो. ते एक दिवस गावात चालू होतो आणि गावात जात असताना तिथं बसून होतो, मी गाडी चालवत होतो. तर माई बायको आता पहा ठीक आहे, माई बायको का म्हणतो त्याला दिसली असं म्हैस तर बेटा दिशील बघ ते मसाळ त्याला काही सांगत नको. आता
भाषेची ओरिजिनॅलिटी एवढी चांगली आहे का तुम्ही भाषा तुमची जतन करून ठेवली पाहिजे, नाही तर भाषा काही कान होतात खतम होतात. म्हणून तुम्हाला जर इथं बरेचसे शिक्षक बसले आहेत, तुमच्या हातात या देशाचं भवितव्य आहे. तुम्ही चांगल्या पिढ्या घडवल्या पाहिजे, याच्यासाठी तुमचं कर्तृत्व खूप मोठं आहे. शिक्षक कशाला लागते तर एका माणसाला प्रश्न विचारला, तुम्ही शिक्षक आहे म्हणजे तुम्ही राजकारणावर कसे बोलता? शिक्षक आहे अवकातीत राहणे तो, त्यानं माझ्या अवकात थोडी पाहिली होती की कोण आहे. तेव्हा नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल झाले होते, एका बीजेपीच्या माणसामध्ये बनलं. आता मी त्याने सोडून का, त्यानं माझ्या तोंडावर म्हणलं, अबे म्हणलं या पैसे घेऊन शिक्षक काय म्हणलं, हा शिक्षक त्यालाच म्हणते जो या समाजात घडणाऱ्या चुकीच्या आणि चांगल्या वाईट गोष्टीचा फरक समजून सांगत त्याने शिक्षक. आणि येणाऱ्या पिढीला चुकीचं का आणि बरोबर का हे त्याला समजून सांगायला पाहिजे. का हे चुकीचं आहे बाबू, ते बरोबर आहे, आणि हे शिक्षकाचं काम आहे. म्हणून तर तुम्हाला सांगितलं एक शिक्षक क्रांती घडून आणू शकते. मी खासदारकीसाठी उभं राहणार होतो, माझं नाव होतं पाहिलं असं टीमवर गेली, पण माया मामा काही महाराष्ट्राचा गृहमंत्री होता नाही, म्हणून मला काही तिकीट भेटली नाही. तर तुम्ही समजून घ्या. बाकी तर मग मी वापस आलो असतो तर अपक्ष उभं राहिलो असतो, आणि अपक्ष उभं राहिल्याने मी 2-2.5 लाख मतदान खाल्लंच असतं, कारण माझ्या वर्धेची शीट पडली असती. पण मी विचार केला, साधा मी मोदीच्या विरोधात 4 वर्ष बोललो, 4 वर्ष मोदीच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात बोललो. देशाचं संविधान डोक्यात आहे, हे अग्निवीर सारखी बयान म्हणणारी. अरे 17 वर्षाच्या बॉन्डवर आपण करू लागलो, माहिती आहे तुम्हाला? तुम्ही इंडियन आर्मीचं भरती झाला आपलं बरोबर 17 वर्षाच्या बॉन्डवर लागेल. भले ढाकणे साहेबांनी सांगितलं तर आपल्या तुमच्या जिल्हा हा ऊस कामगारांचा जिल्हा आहे, ऊस कामगार ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. पण हे लक्षात ठेवा, त्यांनी त्याच्या समोरचं वाक्य सांगितलं, आमच्या इथून सर्वात जास्त भारतात IAS, IPS, डॉक्टर, इंजिनियर, मास्टर सगळे पोलीस भरतीतले पोरं आमच्या तालुक्यातले आहे. आणि खरंच आहे, आणि खरंच आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. ज्या प्रकारे सोकॉल प्रोफेशनल सोफिस्टिकेटेड लाईफ जगायला मिळते, म्हणजे बाप त्याने म्हणत तेव्हा बूट घेऊन देते, म्हणत तेव्हा त्याने आगातले कपडे घेऊन देते, म्हणत तेव्हा त्याने पुस्तकं घेऊन देते, तर ते कुठे समोर नाही जायची. त्याने संघर्ष पाहायला पाहिजे, कधी स्वतः कमावून कधी झालेला. म्हणजे अजूनही आठवते, माझ्या वावरात जर चवळीच्या शेंगा निघाल्या, पावसाळा लागला का माझी चवळी डोके चवळीच्या शेंगा निघाल्या, वांग निघाले माझ्या वावरातले का मला साईडवर टोपलं बांधून दे, म्हणजे बॅगी बांधलं आहे आपलं मोजाचं. आणि 50 ग्रॅमचा छटाकाचा मोठा राहायच नाही, तर तुमचा एक मोठा उचलला का ठेवून दे. अना गावभर विको, बाजार असला बुधवारी का मानले बाजारात का लोक त्याच्यात अर्धा किलो वांगे घेतले का तुमच्या मागे हातात टाकून घे. आजकाल स्वतःचा बाप कधीच मोठ्याने झोराच्या मार्केटमध्ये पाठवत नाही. हे जर बाहेर त्याला वांगे देता येत नाही, त्याला कोवळं वाटत कोणतं चरड कोणतं हे समजत नाही, त्याला पान लेखाने टाकून देते भाजीपाल्याला. मग हे त्याच्या हातात मोठी बोलते, किडक पिडक टाकून देते त्याच्यात. नाही समजत, माझ्या बायकोला नाही समजत. किडक वांगे कसे कोवळे त्या शिकवत केले बघ, हे याने कोवळे म्हणते असे घ्यायचे, ते वांग्यावरच्या रेषा कशा पाहायच्या सांगत होते. कारण ते कसं आहे, सगळं वडिलाच्या घरी शेती, पण कधी वावरात केलंच नाही, कधी पाहिलंच नाही. आणि भाषेचं सौंदर्य इतकं सुंदर आहे, त्याचं उदाहरण पुन्हा सांगतो. आता मला बाय गोष्टी त्याने हिंदी बोलते, हिंदी. आता मी आहे पुरा गावरानी माल, माझी गावरानी आहे म्हणजे माझे व्हिडिओ प्रसिद्ध करून झाले, त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण आहे माझी भाषा. ज्ञान देणारे युट्यूबवर खूप लोक आहेत, खूप लोक आहेत, पण सोकाळ भाषेत प्रोफेशनल भाषेत येते, आणि ती भाषा लोकांना आवडत नाही. आपली जी आपली आहे डायरेक्ट डोक्यात घुसते,
मग आता मी पुरा गावराडी, अरे भाऊ गावराडी गावराडी आहे, कॉकरेल कॉकरेल आहे, बॉयलर बॉयलर आहे. गावराडीची मजा कॉकरेल बॉयलर मध्ये येत नाही. आपण गावात गेल्यावर काय म्हणतो आपल्या स्वतःकडे, गावराडी असं तर पाहिजे लागतं म्हणतो ना. हा मुळाची मजा इंग्लिश मध्ये नाही आहे कशी. आणि मग मी गावराडी माल, माय बायको फुल इंग्लिश माल आहे. ते नर्सिंग कॉलेजचे लेक्चरर आहे, BSCच्या कोणत्याही शिकवते, MSc नेफ्रोलॉजी आहे. आणि मग आता ते इंग्लिश मी गावराडी पोट्ट झालं कॉकटेल. आता काय करा, हे बोलते हिंदी झालं, लोक विचारते का हे काम नाही बोलत तुमच्यासारखं. त्याचा काय त्याची चुकी नाही आहे, आमच्या दोघांच्या चुकी आहे. तर मी का सांगू हा, तर मी खासदारकीचे थोडेसे पैसे होते तेवढे माझ्यापाशी. आणि मी मग जयंत पाटील साहेबांना 2 वेळा माझ्या हात धरून आतमध्ये नेलं. का तुम्ही म्हणे पक्षात या, पवार साहेब म्हणे पक्षात या तुम्ही, प्रदेश पवारांना पण देतो. मी वापस गेलो 2 वेळा आतमधून, चिखलपूरच्या कॅबिनेटमधून वापस गेलो मी बाहेर. मी नाही काय 600-700 कोट्या त्यांनी विचारल्याशिवाय नाही. मग मी विचार केला, साधा मी मोदीच्या विरोधात 4 वर्ष बोललो, मी उभं राहिलो तर मोदीच्या या क्षेत्रचा असाच फायदा होऊ नये. तिकडून लोक म्हणलं आता देशाच्या संविधानाला वेळ आहे, या देशाच्या बेरोजगार युवकांना वेळ आहे. कारण यांना अग्निवीर सारखी अशी भयान योजना आणली जी या योजनेमध्ये आपलं पोरग 17 वर्षाच्या पावर लागेल. जर पोरग शहीद झालं तर तिरंग्यात निवडून येत होतं, पोरायला कॅन्टीनची सुविधा होती, नोकऱ्यामध्ये आरक्षण होतं. आणि ह्या त्यांना 4 वर्षाची सुविधा मिळली. 4 वर्ष नोकरीवर लागा, फक्त 19व्या वर्षी तुमचं नोकरीवर लागा आणि 23व्या वर्षी रिटायर करा. लग्नाच्या वयात रिटायर करणारा एकमेव पंतप्रधान भारताला लाभला आहे. आणि 23व्या वर्षी फक्त रिटायर होईल आर्मीमधून आणि त्याचा बाप म्हणून चालतं लग्न करून देतो आता. आणि गेला समजायला पोरीच्या घरी. तर का म्हणून सांगा पोरीच्या बाबाने, दिस इज माय सन, ही इज अ एक्स सर्व्हिसमॅन रिटायर्ड ऑफिसर. पोरीचा बाप त्याला धन्ना लात मारून ठेवत का नाही उभा. अबे तुमची पोरगी तरी द्या का रिटायर्ड एक्स सर्व्हिसमॅन आहे. अरे द्या का, कोणीच नाही देतो. 23व्या वर्षात वेपनचं ट्रेनिंग घेऊन राहिला तो देशासाठी घातक आहे भविष्यात. कारण आधी बेरोजगार होऊन राहिला. अशा बयान लोकांनी निवडून दिला आपण का त्याची डिग्री डुप्लिकेट आहे. अरे डिग्री डुप्लिकेट आहे त्या पठ्याची. डिग्री 68ची आहे आणि 92चा फॉर्ड आहे पठ्याच्या डिग्रीवर. आणि त्या बरं कॉप्या करा पण पाहून तर करा. कॉप्या कमीत कमी करा पण पाहून तर करा. त्या डिग्री युनिव्हर्सिटी डिग्रीच्या सर्टिफिकेटवर युनिव्हर्सिटीच असते, चुकीचं आहे सांगायचं माहिती. बरं डिग्री काय केली माहिती आहे का? डिग्री दिली एंटायर पॉलिटिक्स नावाच्या विषयात. असा विषयच नाही का? कितीची होय. आणि आता त्या दिवशी पवार साहेबांना बोललं शेवटी का तडीपार माणसाच्या हातात देशाचं संरक्षण आणि गृहमंत्रालय आहे. हे तर मी किती वेळा सांगितलं. आणि त्याच्यावर 26,000 पानाचा गुन्हा दाखल होता. त्याला 2 फर्जी एन्काउंटर केले, एक साराबुद्दीन केस आहे आणि एक ईश्वर आहे. आणि न्यायमूर्ती लोया, न्यायमूर्तीने मानव मर्डर केला आहे. खूप ही लोया नावाचं पुस्तक आहे, ते वाचा कधी तुम्हाला समजून येईल न्यायमूर्ती लोयाचा मर्डर कसा झाला. आणि कोण होता लोया? त्या अमित शहाजीच त्याच्याकडे होता. असं कोणी बोलत नाही. लोकांना भीती आहे, भीती. साल उद्या आडवं झालं तर लगेच फोन येते त्याने, कोण आहे साल्या तू? हा साल्या सरकारच्या विरोधात, मोदीच्या विरोधात नाही, लगेच फोन. मग त्याच्या प्रकारे फोन झाले, जास्त छायना झाला का, मारला का तू,
ठीक आहे, लय लोक आहे माणसाला लिस्ट आहे लिस्ट. याच्याकडून विचारायला नाही भांडणं महाराज उद्या माया काम करू शकते, काय प्रॉब्लेम नाही. कोण घेऊन जाईल जातच आहे ना. बरं तुम्ही इथं तुमच्या मुलासाठी खूप प्रॉपर्टी कमावून ठेवली, बरं आता मुक्याच्या बाबानं कमावून ठेवली. मग मुक्यानं म्हणलं ना बाबा तुम्ही लय कमावली, मुंबईत 850 एकर जागा घेऊन आहे, विमानतळाच्या बाजूने आता नवीन वाल्या लय कमावलं, एवढे पैसे कमावले, थांबा तुम्हाला 500च्या बंडलाईच पेटवतो. पेटवलं ना बंडलाई. अबे तुम्ही किती काय कमवा, या हातातल्या मेल्यानंतर अंगठ्या दागिन्या दागिन्या सब काढून घेते, काहीच नाही ठेवत. आणि एक बारीकसा मुली काढते जिबीच्या हातात ठेवायला काढते का नाही, बारीक बारीक पाहून मोठा नाही. अरे तुमच्या कपाटात घरी नवीन कोरे 5 ड्रेस होत्या, 5 कोरे ड्रेस, त्याच्यातला एकही ड्रेस नाही घालून दे. ते 250 रुपये वाले बंगाली आणि ते बिना खिशाची जिले खिशे आणि जर समजा तुम्ही घेतच असाल तर एक 180ची नीप आणि गायच्या बस, याच्यावर तर काहीच नाही देत तुम्हाला. सांगा देते का, देते का? काहीच नाही दुनियाचं आहे. अरे आहे का, याच्यावर तर काही येते का, काहीच नाही. म्हणून आपल्या इथं जे शिवाजी जन्मावा शेजारच्या घरात जाऊन तुमच्या त्या घरात बदलास पहिल्या झाला चालत नाही का? हा, जगद्गुरु तुकाराम महाराजाचं एक वाक्य आहे, तुम्ही ऐकलं असाल, पुत्र असावा ऐसा मुंडा ज्याचा तिने लोकली शेंडा. मुंडा म्हणजे काय, मर्डर हापमर्डर करणारा म्हणजे का तुकाराम महाराज? मर्डर हापमर्डर हे असं बंद बंद भगतसिंगासारखं म्हणजे आयुष्य लहान असलं चालते पण महान असलं पाहिजे. 23 वर्षाचं आयुष्य, फक्त 23 वर्ष. किती वर्षाचं आयुष्य? 23 वर्ष. इतिहासात सुवर्णाक्षरानं नाव लिहून आहे भगतसिंगाचं. पाकिस्ताननं एका मोठ्या चौकाचं नाव भगतसिंग दिलं लाहोरमध्ये, कारण लाहोर जन्मभूमी आहे त्याची. म्हणून तुमचं आयुष्य किती जगलं याच्यापेक्षा कसं जगलं हे महत्वाचं आहे. म्हणून आपल्या पोरांना का करा तर हे तुम्ही त्याच्यावर पाबंदी लागू नका, जगू द्या ना. आपल्या पोराने 10वीत मार्क नाही जास्त भेटले, नाही त्याला कसे भेटले, तुला चांगला भेटले, तू भोपायला करत असेल. अरे कदाचित तुमचा मुलगा एखादा चांगला लेखक बनू शकते, चांगला नाही डॉक्टर बनत इंजिनियर बनत, कदाचित हे लक्षात ठेवा. प्रत्येक माणसाने वेगवेगळं बनवलं. सगळे सारखे आहे का, सगळ्याचे सारखे चेहरे आहे का? अरे आहे का? सगळ्याच्या माणसात वेगळेपणा गुण आहे, सगळ्या माणसात वेगळे कॅरेक्टरिस्टिक्स बरोबर आहे. नाही तर मग सगळ्याचे देवाने चेहरे सारखे केले असते आणि ते छिक्का मारला असता आधारचा. देवाला असं सगळ्यांनी अलग अलग बनवलं आहे. कोणाची केस वेगळी, चेहऱ्याची ठेवण वेगळी. जगातला एक माणूस तुला सारखा नाही भेटणार एकमेकाचा. इतकं म्हणजे पाहणं किती, एवढे 800 कोटीच्या वर लोक आहे या देशात, 8 अब्जाच्या वर, आणि एकही माणूस एकसारखा नाही दिसत. हेच तर आपलं वेळ आहे. आणि त्याच्यात आपण म्हणतो का सगळे एकाच लाईनीत उभे करायचे. माझ्या बाबाला वाटत होतं कोणतं चांगल्या नोकरीवर लागलं पाहिजे, डॉक्टर इंजिनियर झाला पाहिजे, हे असं झालं बदमाश. एवढंच आहे तरी एवढं गलतीमान त्याने भीती वाटते, बाबा आडवं होईल कोणी मारून देईल. म्हणलं का करायचं? आणि मी पुढचा विचार केलाय, माझ्या दुकानदारी क्लासची 2-3 जरी झाली तर रेडीचे दोन्ही बैल चांगले पाहिजे. एक मी होतोच, बायको दुसरी नोकरी वेळी पाहून ठेवली आहे, ते त्याच्यासाठी पाहून ठेवली का नाही चांगलं ते दुकान प्रपंच तू चालवतो. मी हाय शिकलो समाजसेवा करायला. म्हणून इथं जे जे पोरं आहेत, ज्या पोरांना असं वाटते का भविष्यात काही झालं पाहिजे, बनलो पाहिजे, तर तुझ्या सगळ्यात मोठा आदर्श तुझा बाप आहे.
पुण्यात जेव्हा गेलो तर पुण्यात सदाशिव गेटमध्ये कोतवालवाडा म्हणून एक बिल्डिंग आहे, तिथं 3ऱ्या मजल्यावर एक हॉस्टेल होतं, तिथं राहायला लागलो मी. मग आता अभ्यासिका जॉईन करायची, कुठेतरी लायब्ररी उभी केली पाहिजे, लायब्ररीत बसलो पाहिजे. पहिल्यांदा मी लायब्ररी पाहिली. लायब्ररीत गेलो, 300 पोट्टे अभ्यास करत होते आणि मला पाहिल्यावर एकदम चक्करच आला. मी त्या असा अभ्यास आयुष्यात केला नाही तुम्ही. मी विषयाने करून आम्ही असा अभ्यास मी विषयाला अभ्यास होते मी म्हणे. मला चक्कर येऊन राहिला, मला लवकर बाहेर चाल. मी लगेच बाहेर आलो. म्हणजे टाचणी जरी पडली तर आवाज येतो. एवढे पोरं 300 पोरं अभ्यास होत नाही. एक पोरगा डेप्टी कलेक्टर आहे, कायच्यासाठी तयारी करून राहिला, कलेक्टर व्हायचा. एक पोरगा IPS होता, IPS भेटली तरी समाधान नाही, काय मध्ये IAS व्हायचा, कलेक्टर व्हायचा. साला मग IPS भेटून समाधान नाही तू. तर म्हणून नित्य आपल्याच्यानं होईल का नाही. पण दुसऱ्या दिवशी मी ऍडमिशन केली, लायब्ररीत गेलो, बसलो. समोरचा टेबल खाली होता. एक सुंदर पोरगी नाहून आली होती, आंघोळ करून केस उलटे सोडून आणि पहिली माया समोर बसली आणि मायाला नित्या झाला झाला. आणि मग मला वाटलं का तिची पाण्याची बॉटल मागा प्यायले का तिला पेपर मागा वाचाले. माझ्या लक्षच नाही लागे. येऊन जाऊन त्या पाण्याच्या बॉटलकडं आणि तिच्या पेपरकडं तिच्याकडं लक्ष जाईल. मग मी पाण्याची बॉटल तिथे मागायला गेलो, तसाच मला बाप पाठवला. साऱ्या तुला याच्यासाठी पाठवलं का पुण्यात. तर मी विचार चूप राहील. बेकार आहे, इथं अभाव धंदे करायचे नाही, गावात केले तर केली. म्हणून तुमचा आदर्श तुमचा बाप आहे. त्याच्या जवळ तुम्ही असं वाटत का मी चुकीच्या मार्गाने चाललो, तर त्याच्या पाठीवरच्या बन्यानीचे भोंगळ पाहिजे. किती छिद्र पडले, किती छिद्र पडले, त्याच्या पायातली चप्पल पाहिजे एक वेळा का तो तुले 2,500चा बूट पोलीस भरतीला घेऊन देते आणि तो 300 रुपयाचा 100 रुपयाचा थिएटर घालतो. म्हणून आजकालच्या पोरांना सांग नाही, या मोबाईलमध्ये कुठे बरबाद आहे, रील्स पाहिजे, नुसते रील्स 3-3 तास बरबाद करते. तिच्यासोबत मॅसेजवर बोलासाठी 2.5 तास मॅसेजवर. हाय जानू, पिल्लू, कोणाकोणाचं फुलपाखरू असते, फुलपाखरू काय फुलपाखरू, जेवलीस का, झोपलीस का, भागलीस का, जेवलीस का, झोपलीस का. आणि त्याच्या त्यामध्ये हाय पिल्लू, आम्ही 23 वर्षाची घोडवी झाली, ते पिल्लू नाही, पिल्ले कुत्र्याचे असते, डुकराचे असते. तास तुला बोलायचंच आहे, 15 मिनिट काढणं मनसोक्त, 15 मिनिट अर्धा तास बोल, पण 3 तास ह्या लायब्ररीत बसतेस आणि मॅसेजवर शिटी मारत जाते. मॅसेज ते राहिलं वाचायचं, मॅसेज दिले त्याने उत्तर. मग काय लक्षात नाही लागत, त्याचं लक्ष मोबाईलमध्येच असतं. आयुष्यात पास होत नाही, लिहून द्यायचं त्याला मला त्या पेपरवर. आयुष्यात पास नाही होत तुम्ही जर असं मोबाईल डायरेक्ट स्विच ऑफ करून ठेवायचा. तिले सांगून द्यायचं माया वेळ रात्री 9 ते 9:30 जेवते का, नाही जमत का. हो, माया गर्लफ्रेंडने मी सगळं सांगितलं, पाय ठीक आहे, हे असं असं आहे, तू जमत असं तर सांग, नसं जमत तर मी दुसरी पाहिजे. त्याच्या नावाने मग तो घोडला टाकला. काही काही तर पोट्टे हे जर बोलली नाही, सॉरी 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 सॉरी, ठीक आहे. तिथे जर अजून मॅसेज गेले, रिप्लाय नाही आला, त्याने 20 वेळा तिने सॉरी लिहिते. आणि ते काहीतरी ते काउंट रे का झालं चादरल्या, मी भांडे घासत होती. तिनं जर खरकट रागात खरकटपणे फेकून मारलं याच्या घराला. आणि एवढे पोरं गेलेल्या केसेस आहेत. म्हणून जर तुम्हाला काही बनायचं असेल तर आज इथून पाहिजे. माझ्या बाबानं सांगितलं MPSC करायला जा, म्हणून मी पुण्यात आलो. काही काही तर एवढे पोट्टे बाहेर असते, माझी गर्लफ्रेंड
त्याची काही इच्छा नाही. म्हणजे ह्या बापाच्या 25,000 रुपये माझ्या उद्या फुटण्याच्या आम्ही काढून राहिला. असं करू नका. ठीक आहे. कोणाच्या सांगण्यावरून कोणीही यशस्वी होत नाही. जोपर्यंत आयुष्यात संघर्षाचे चटके भेटत नाही तोपर्यंत तुमच्या वाटेने काहीच येणार नाही. तुम्हाला संघर्षच करावा लागेल. मला काय काय पूर्ण येते सर हे एमपीएससी पास व्हायसाठी जर एखादं एक पुस्तक नाही केलं असं एका पुस्तकातून पास होईल त्याने असं वाटते का पुन्हा झोपाव धरून अजी यशाने शॉर्टकट नाही आहे. एक पुस्तक वाचून एमपीएससीच्या परीक्षा यूपीएससीच्या परीक्षा पास होत नाही. हे डोक्यातून काढून टाका. आणि आपल्या पोरात लढण्याची ताकद सुद्धा असली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य आहे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो शिकेल तो गुणगुणल्याशिवाय राहणार नाही. समोर राहताना पाऊल म्हटलं आहे. आता मला मोठे फोन करते सर अजी ते जिल्हा परिषदची भरतीचं का झालं जी सर फॉर्म भरून घेतले तर परीक्षा झाल्या नाही तुम्ही काही बोला या ठेका घेतलाय झाल्या तो या अरे बा प्रत्येक महाराष्ट्राच्या मोठ्याचा ठेका घेतलाय का करायला मात्र काही झालं का करायला आपल्याला फोन लावा. आम्ही उद्या मेला करायला मात्र तर कोण बाजू उघडते तुमची भले तो अधिकार दिला या देशाच्या संविधानातून तुम्हाला की दिला आहे. तुम्ही बोला ना. जर तू शिकून बोलत नसाल तू व्यवस्थेने प्रश्न विचारत नसाल तर त्या डिग्रीचा त्या फायदा नाही. तुझे मुंबई कर आणि जिथं टाकायचं आहे तुला टाकून घे. काही फायदा नाही त्या डिग्रीचा. तुला अन्याय अत्याचार होत राहिला आणि तू बोलून काय राहिला. 238 वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या सेक्टरमध्ये प्रायव्हेटायझेशन केलं होतं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. महाराष्ट्रातला पहिला माणूस आहे आंदोलन केलं. इकडं बँगलोरमध्ये भरती काढली आणि लगेच इकडं प्रायव्हेट 238 10 लोकांचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते महाराष्ट्र सरकारने. म्हणजे पुऱ्या पोस्ट प्रायव्हेट करून टाकले होते. माझ्या लक्षात आलं का कोणत्याच्या पोस्टच्या करता 10,000 काहीच नाही. म्हणजे ते आंदोलन ऐकत नाही सरकार. मग 6 दिवस धरणे आंदोलन केलं तरी ऐकलं नाही. मग मी माझ्या अवकाश आलो. मग मी दुकान लावले मोठे क्लासचे कोणते घेतले दुकान लावले मोदी चायवाला चहाची कॅन्टीन लावली. बोर्ड नाव दिलं दुकानाला मोदी चायवाला. बेरोजगार पकोडा सेंटर आणि रिकाम देखते चिवडेवाला. आणि जे व्हिडिओ व्हायरल झाले आणि पुऱ्या महाराष्ट्रात आंदोलन पेटलं. पुऱ्या मोठ्यानं पुऱ्या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला त्याग मागणं सोडून दिलं. मग त्याने वाटलं हे काय खरं आहे सर. मी दुकान टाकल्या वर्धेचा एसपी कलेक्टर म्हणजे ते बोर्ड काढून टाका. बोर्ड नहीं निकले की सर 40 लाख बच्चों का सवाल है. बोर्ड तो नहीं निकले. नहीं बोले आंदोलन की तारीख खत्म हो गई. मतलब केस लगाओ मेरे को कल लेके जाओ मेरे को उठा के. साल त्याने वाटलं हे काय ऐकत नाही. म्हणलं सर ज्यादाही प्रेशर आया तो म्हणलं उठा के लेके जाओ. कारण का दुसऱ्या दिवशीची गांधी जयंती आणि देवेंद्र बापू तिथून जाणार होता आणि मी टपूनच होतो का ह्या गेला पाहिजे तर मी याच्या गाडीसमोर झोपलो पाहिजे. पण माझ्या आंदोलन पाहून त्याला पलटी मारली आणि ते भलत्या रस्त्यात पळायला होते. आलं नाही तिकडून. तर म्हणलं आपण जिंकलो आता. पण तिथून 8 दिवसात त्यानं आंदोलन तो जिया मागे घेतला. हे आपल्या कोणाही भिनाने पाहिजे. आपल्याला अन्याय अत्याचार झाला तर आपण आवाज उचलला पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एक वाक्य सांगून गेले का 100 दिवस शेळीचं जन्म जगण्यापेक्षा 1 दिवस सिंहाचं वाघाचा जन्म झाला. म्हणून या देशाने पुन्हा एका छत्रपतीची गरज आहे. एक पुण्यात 2 लाईनी वाचल्या होत्या एका बोर्डवर. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. पुन्हा एकदा या राष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे. पुन्हा एकदा या राष्ट्राला जिजाऊचा. पण तो शिवा आता तलवार घेऊन नाही पाहिजे. स्वातंत्र्य भेटलं आहे. पण त्या बुद्ध्याच्या बुद्धिमत्तेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची धार पाहिजे. अशी तलवार त्याच्या हातात असली पाहिजे. आणि तरच तो या व्यवस्थेने
शिक्षण समितीनं ठराव पाठवा, ग्रामपंचायतचा ठराव पाठवा. आम्ही याचा विरोध करत नाही. 15व्या दिवशी त्या केसांवर मागणी तुम्ही जोपर्यंत विरोध करत नाही, हे पाहिजे का सिस्टीममध्ये लागते का, विरोध होत नाही का, चलने दो. आता ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेची निरीक्षण केलं माहिती आहे तुम्हाला, ते टेस्टिंग करत आहे. टेस्टिंग का निवडणुका नाही घेतल्या तर लोकांचा विरोध होते का, कोणीच विरोध करू नये. मग जर एखाद्या वेळेस विधानसभेच्याच नाही घेतल्या तर जनतेला चालू दे, लोकसभेच्याच नाही घेतल्या तर जनतेला विरोध केलाही नाही. ट्रायल चालू, ट्रायल तुम्ही समजून घ्या. मी हेच समाधान सांगतो. मला सोबत समजायला येते का होणार आहे. या इलेक्शनच्या अगोदर सांगितलं होतं का महाराष्ट्रात 28 ते 30 जागा महाविकास आघाडीच्या आहेत. पहिलेच माहिती बरोबर तेवढ्या झाल्या. मी सांगितलं होतं, भाषणात सांगितलं आहे, एक वेळेला 4-4 भाषणं सांगितलं. मी हे सांगितलं होतं का मोदीच्या किती जागा आहेत. मला माहित होतं, मला हे बी माहित होतं का हवा पलटणार आहे, म्हणून मी खासदारकीच्या मागे लागलो होतो. माया मतदारसंघातून काँग्रेसची सीट होती, कोणाच आपल्या खासदार नाव म्हणून केलं, काय म्हणून काय नाव द्या पण माहित होतं हवा पलटणार. मला परिस्थिती माहित होती ना, खेड्यातले लोक कसे प्रमुख आहे. शेतीचे प्रश्न, डीएपीचे भाव, खताचे भाव वाढवून टाकले, पेट्रोल डिझेलचे भाव, सिलेंडरचे भाव, बायका त्रासून गेले. माझ्या बायको सिलेंडर 1.5 लाख रुपये सोडून खातो हलकून म्हणलं सिलेंडरवाला आला काय सेल्फी मारतो म्हणलं अशी राबता आणि डायरेक्ट तिथं हॅटनवर हलक्या पतल्या माणसाने टॅग नाही करायचं म्हणलं, डायरेक्ट पोलीस द्या करायचं बोलतो याचं म्हणलं हॅशटॅग ते घेणं शेकून झालं याचं म्हणलं हॅशटॅग विजवला बोले तुम्ही करायचं. मोबाईल चांगल्या कामासाठी मी वापरता येते ना, तुम्ही वापरा ना. म्हणून आपले परत 3 व्यवस्थेत पाठवा. ठीक आहे, जर तुम्हाला समाज बदलवायचा आहे, समाजाला न्याय द्यायचा आहे, आपले परत 3 व्यवस्थित दिले पाहिजे. सर पहिली व्यवस्था पहिली व्यवस्था आहे आपलं पोरगं UPSC FPSCच्या परीक्षेतून कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, IAS, IPS, IRS, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस. आता तुम्ही ED करा कोणाच्या ED, CBI. मग सर ते CBIचं प्रमुख वाद झालं. आपलं पोट्ट 10वी पास झालं का कास्ट सर्टिफिकेट घ्यायला जाते का नाही. त्या कास्ट सर्टिफिकेटवर कोणाचे देते, SDO, सब डिव्हिजनल ऑफिसर. एका पाठचे 2 तुकडे करायचे. अबे पण चोट्या त्या SDO कोणासाठी का करावं लागते याचा तू विचार कर. का फक्त कास्ट सर्टिफिकेट घ्यायचं का लागलं रस्त्यानं नाही, ते का करावं लागते. अरे पण ते कोणासाठी का करावं लागते, कोणती परीक्षा नाही, काय बोलते मग पहा विचार करा ना. हा कलेक्टरच्या कॅबिनमध्ये जाऊन पहा कशी जिंदगी असते कलेक्टरची. आज शाहीद थाट राजासारखा मागं राजमुद्रा असा डायस मोठा 100 खुर्च्या समोर, गाडीचा दरवाजा उघडले एक माणूस, बॅग आम्हाला एक माणूस, एक बंदूकधारी कॉन्स्टेबल, सिक्युरिटी राहिले बंगला, बंगल्यात सिक्युरिटी, स्वयंपाक करायला 3 माणसं, वाढायला 3 माणसं. कलेक्टरच्या बायकोले कामच नाही ते, तुम्ही महाराणीच नाही, तिच्या घोडावले माल जमा होते, काम नाही लागतो. सकाळ संध्याकाळी व्यायाम करायला जिमले जायला लागते. अजी बरोबर आहे ना जी, खोटा आहे काही. मग अबे थाट वाटत का आहे कलेक्टरचा. मग सारं किती गव्हर्नमेंट कलेक्टरले फक्त पोराले पोरगी देत नाही, पोरीले पोरग देत नाही करून. ते तुम्ही तुमचं पाहून घ्या म्हणजे कामा करायचं आहे. एवढं शाही जिंदगी आहे. कोणत्या परीक्षेतून UPSC, PS, UPS आणि इंटरव्ह्यू 3 टप्पे राहते. मग आपलं पोरगं तिथं गेलं पाहिजे तर तिथून परीक्षा द्यायला लागते. परीक्षेला काय तर 10वी पर्यंतचा सिलेबस आहे. पण काऊन केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 5000 वर्षानंतर पहिल्यांदा व्यवस्था, न्याय बदलवाची व्यवस्था भेटली. आपल्या समाजाला न्याय द्यायचा 4 भेटला. तेव्हा वाटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना का आता मी या देशातल्या सर्व लोकांना न्याय देऊ शकतो. देण्याचा बराचसा प्रयत्न केला. ठीक आहे, त्याच्या एवढा हुशार शेतकरी होता म्हणून महात्मा गांधी होते, त्या गाईने घ्यायला लागते राज्य आपलं पोरगं UPSC जर पास झालं तर ते ट्रेनिंगला जाते मसुरीले. तिथून ट्रेनिंग घेऊन आलं का त्याने
मग तिथून जाते तो राज्याचा कॅबिनेट सेक्रेटरी, एखाद्या मंत्रालयाचा सेक्रेटरी. जेव्हा तो सामाजिक न्याय विभागाचा सेक्रेटरी होईल आणि ते कुठं जर बहुजनाचं असलं तर त्याने वाटत माझ्या समाजाने हे नाही भेटलं, आता माझ्या हातात कलम आहे. मंत्र्याला काय समजते की भारतीय हरकुनात पिवे राहते, काही तडीपार, काही डुप्लिकेट सर्टिफिकेट, काही 12वी नापास, पण काही तर डिग्री सर्टिफिकेट स्वतः म्हणते मी मैं फकीर हूँ, झोला लेके चल गई, मैं कुछ पढ़ा लिखा नहीं हूँ. और तो पढ़ा लिखा न असणारा माणूस परीक्षा की चर्चा घेते, परीक्षा की चर्चा घेते. तो परीक्षेच्या अगोदर अन्नीचा पेपर उठल्या नो चर्चा, जो बोलला का काही. आपलं पोरग जर डिव्हिजनल तिथं जर सामाजिक न्याय विभागाचं कॅबिनेट सेक्रेटरी झालं तर त्याला काय कळते का नाही. तो साहेबाला सांगते म्हणते साहेब लावा लागते बरं, याच्यानं मतदान भेटेल आपल्याला. हो का, मतदान भेटेल का, करू का सही करा ना. हा हे स्कॉलरशिप पोर्टल चालू, अंक चालू, ढांके चालू, त्याच्याच हातात आहे. त्या सरकारचा पैसा कसा खर्च करायचा, कशा पॉलिसी लावायच्या, पॉलिसी मेकिंग म्हणते इथं आपलं पोरग केलं पाहिजे. डॉक्टर इंजिनियर व्हा, मला काही म्हणलं नाही, उद्योगपती व्हा, 24 तास खिशात पैसे नाही. पण हा देश कसा चालत, कोणाला न्याय द्यायचा हे पॉलिसी मेकिंग मध्ये डोकं पडलं. इथं जायचे 3 रस्ते आहेत. पहिला रस्ता सांगितला गेला, ईडीचा प्रमुख वाचा आहे ते यूपीएससी कोड. यूपीएससी 29 कोड भरते, जास्त मार्क कलेक्टर, कमी मार्क आयपीएस, कमी मार्क आयआरएस इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस, आयएफएस इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस, इंडियन फॉरेन सर्व्हिसेस. असे कमी मार्क केले का त्यांना खाली जाईल. सीबीआयचा प्रमुख वाचा आहे तर तुम्ही आयपीएस झालं पाहिजे. आयपीएस एक जिल्ह्यात माणूस आहे त्याच्या खात्यात लिहिला ते आयपीएस, बाकी सगळे मपो मपो मपो. इथं राजमुद्रा, 2 तलवारी, नाही तर मग बाकीचे लोक राहते सिंगम टेडा टेडा पीएस आहे एमपीएससी. मग दुसरं क्षेत्र आहे आपलं मोठं राजकारणात गेलं पाहिजे. पण आपली मानसिकता अशी करून ठेवली आहे राजकारण हे बदमाश लोक आहे म्हणून बदमाश बसले आहे. कारण बदमाशाने निवडून दिलं ना तुम्ही, या मग शेवटी. कारण आपल्या कोणत्या जर बोलला बाबा म्हणजे यावर्षी जिल्हा परिषद आहे तयार झाला का साऱ्या जिल्हा परिषद झालं, इकडे ग्रामपंचायत चालला नाही, चालला जिल्हा परिषद चालला नाही. ते बेकार लोकांचे धंदे आहे, राजकारण चांगलं नसते. याच्याच मध्ये बाहेर गेला. कारण हे राजकारणी लोक आता नवीन एज्युकेशन पॉलिसी आणली, अगदी योजना कोण आणली त्या मोदी सरकारने नवीन एज्युकेशन पॉलिसी आणली. मनुस्मृतीचे 1-4 वाक्य टाकले. आता बघा झाला तर मागं घेतलं. कोण आणली हे, कोण आणलं. या देशात जीएसटीचे भाव वाढवले, माझ्या बापानं वाढवले का तुमच्या बापानं वाढवले, कोण वाढवले, गाडीवाले वाढवले. सिलेंडरचे भाव वाढवले, पेट्रोलचे भाव वाढवले, कोण वाढवले, माझ्या बापानं वाढवले, तुमच्या बापानं वाढवले. आपले मोठे राजकारणी म्हणून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, आमदारकी, खासदारकी लढवली पाहिजे. आपले करून मंत्री झाले पाहिजे. जेव्हा तो एखाद्या विभागाचा मंत्री होईल तर तो कायदा बनवायच्या वेळेस आपल्या समाजाचा विचार करा. ज्याला काही भेटलं नाही त्याचा विचार करा, गोर गरिबाचा विचार करा. आपले करून तिथं गेले पाहिजे. सर तिसरं क्षेत्र काय, तिसरं क्षेत्र आहे, तिसरं क्षेत्र आहे आपलं कोणतं एलएलबी केलं पाहिजे, एलएलएम केलं पाहिजे. कारण काही झालं धनुष्यबाण कोणाचा, यानं बोलला बाण, त्यानं बोलला धनुष्य. अरे प्रश्न कुठं गेला, सुप्रीम कोर्ट. ओबीसीचं राजकीय आरक्षण प्रश्न कुठं, सुप्रीम कोर्ट. मग किती पोरं आहे आपल्या सुप्रीम कोर्टात बहुजनाचे, मग आपले पोरं तिथं गेले पाहिजे. कसे जाता येते, एलएलबी करा, एलएलएम करा, एमपीएससीची परीक्षा देऊन जिल्हा न्यायालयात ज्युनियर मॅजिस्ट्रेट व्हा, मग सेशन जजचा मॅजिस्ट्रेट होते. तुम्ही हायकोर्टात प्रॅक्टिस केली तर हायकोर्टात न्यायाधीश होऊ शकता, सुप्रीम कोर्टात जाऊ शकता, हे त्याचे मार्ग आहे. मग
स्कॉलरशिप कमी मुलं गेली पाहिजे. पहिले 60% वाले पोरं फॉरेन मध्ये जाऊ शकत होतं. आता क्रायटेरिया दिला का 75% ग्रॅज्युएशन लागतं. कधी कशी भेटत ती कसे भेटत म्हणे उत्पन्न 8 लाखाच्या खाली पाहिजे तेव्हा भेटत. म्हणजे गेलेच नाही पाहिजे आपले पोरं, याच्यासाठी कशी व्यवस्था. तर याच्यासाठी मी सांगून राहिलो का आपले पोरं या 3 व्यवस्थेत गेले पाहिजे तेव्हा समाजाला न्याय देता येईल. म्हणून भविष्याचा विचार करा. भारत सुंदर देश आहे. आपला मुलगा ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है तू इंसान बनेगा. ठीक आहे. आपला मुलगा माणूस झाला पाहिजे, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जाती धर्म ठीक आहे आणि पंथ याच्या पुढं त्यांना या देशाचा विचार केला पाहिजे. आपण एका देशाचे नागरिक आहोत. या देशाची संपत्ती आपली आहे, तिची हानी नाही झाली पाहिजे. दंगलीत आपले पोरं गेले नाही पाहिजे. ठीक आहे. त्याचे पोरं कधीच दंगलीत जात नाही. दंगलीत जाणारे पोरं आपले नाही. ठीक आहे. आणि आपल्या हक्कासाठी आपण लढलो पाहिजे आणि लढल्याशिवाय काहीच भेटत नाही हे लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणून मी 3 नारे देतो. ठीक आहे. आरपार आवाज गेला पाहिजे. जाईल का? बोला छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. आपला जाऊ नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भारत माता की. भारत माता की. हे माझं मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे. ज्याला हे पुस्तक पाहिजे, हे पुस्तक 400 रुपये किमतीचं आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि हे बुलेटचा तुकडाचं पुस्तक आहे, स्पर्धा परीक्षेसाठी. ते दोन्ही पुस्तक 400 रुपयाचं पुस्तक आहे. ते तिन्ही पुस्तक 500 रुपयात तुम्हाला भेटेल. स्वतः गाडी उभी आहे, त्या गाडीतून तुम्हाला मिळेल. ज्यांना पाहिजे ठीक आहे त्यांनी हे पुस्तक घेऊ शकता. धन्यवाद सर. खूप आपले मनसोक्त बोलला. धन्यवाद. जेवढे शोधले जाऊ नये आणि प्रत्येक सन्मान करण्याचे राहिले त्यांनी मुंबई जाऊ नये. सर्व सर्वांनी यदेवाचा सन्मान घेतल्याशिवाय करू नये. बाकीच्यांनी जेवणाच्या कक्षाकडे जाऊन जेवायला सुरुवात करा. सर्व सर आपण सन्मान मूर्तीच्या नावावर पुकारण्याची विनंती. सर्व